यांच्यातील युद्धाचा आज 7वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून पश्चिम आशियामध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. या युद्धामध्ये इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झालेली आहे. तर आतापर्यंत 1400हून अधिक लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. युद्धाचा आज 7वा दिवस आहे. युद्धामध्ये इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झालेली आहे आणि 1400हून अधिक लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. दोन्ही बाजूंनी हल्ले हे अद्यापही सुरूच आहेत. पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं दिसतंय. अमेरिका इस्रायलनं 14 रुग्णालयांवरती हल्ला केलेला आहे. WHO ने ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी देखील हे युद्ध सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि युद्धामुळे इंधन टंचाईची समस्या भारताला भेडसावेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताला तेल कंपन्या रशियाकडून तेल विकत घेऊ शकणार आहेत. तर आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय. इंधन तुटवडा जाणवू नये यासाठी अमेरिकेची मुभा असणार आहे. तर भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल विकत घेऊ शकतील असं अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटनं म्हटलेलं आहे. अल्पमुदतीची ही मुभा दिल्यामुळे रशियन सरकारला फारसा आर्थिक लाभ नाही असं अमेरिकेला वाटतंय. मात्र यामुळे भारताला तेल तुटवडा जाणवणार नाही असा अमेरिकेचा दावा आहे. भारत अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार आहे. भविष्यामध्ये भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावरती तेल खरेदी करेल असं देखील ट्रेझरी डिपार्टमेंटच्या परिपत्रकामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती या कमालीच्या वाढलेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 15% वाढल्यात. कच्च्या तेलाच्या किमती $84 प्रति बॅरल इतक्या पोहोचलेल्या आहेत. तर हा युद्धाचा आपण परिणाम पाहतोय. तेलाच्या किमती या तब्बल 15% वाढलेल्या आहेत आणि एकूण तेलाची किंमत जर आपण पाहिली तर $84 प्रति बॅरल इतकी ती पोहोचलेली आहे. इराणच्या नेतृत्वाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मोस्तफा खामेनींचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीमध्ये माझा सहभाग असला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच इराणला अशा नेत्याची गरज आहे जो शांतता आणू शकेल असं देखील ट्रम्प म्हणाले. तर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. इराणला अशा नेत्याची गरज आहे की जो शांतता आणू शकेल असं ट्रम्प म्हणतायत. तर इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीमध्ये माझा देखील सहभाग असला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांचं मत आहे. इराणच्या नेतृत्वाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे महत्त्वाचं असं वक्तव्य केलंय. मोस्तफा खामेनींचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही असं ते म्हणतायत. आणि इराणी नेतृत्व युद्ध समाप्त करण्यास तयार आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय. आम्ही इराणशी अधिक लढू इच्छित नाही असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराणचं नौदल आणि वायुदल हे संपलंय. इराणी नेतृत्व युद्ध समाप्तीस तयार आहे असं ट्रम्प म्हणतायत. युद्ध आता आम्हीही लढू इच्छित नाही असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हे एक वक्तव्य केलेलं आहे. इराणी नेतृत्व युद्ध समाप्तीस तयार आहे असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडतं भविष्यामध्ये, खरंच हे युद्ध थांबतं का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. तर ट्रम्प यांचे सगळे दावे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सपशेल फेटाळलेले आहेत. इराणनं युद्ध संपवण्याची मागणीच केलेली नाही. अमेरिकेशी चर्चेची गरजच नाही असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकन सैन्याचा प्लॅन ए अपयशी झाला आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन बी राबवला. तो तर सपशेल आपटला असं अराघची यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेनं त्यांचं लष्कर जरी आणलेलं तरी त्याचा जमिनीवरून सामना करण्यास तयार आहोत असं अराघची यांनी स्पष्ट केलेलं आहे. Now you're saying Iran does not want a ceasefire. We are not asking for a ceasefire. And we don't see any reason why we should negotiate with the US when we negotiated with them twice and every time they attacked us at the middle of negotiations. So there is no request for a ceasefire by us and there is no request for the negotiation with the US from us. We have never sent any messages to them. So you can see, the quality of our missiles, how much they are upgraded after the last war, because we learned lots of lessons.
and we are prepared for any other eventuality, even a ground invasion. आणि इराणचं नौदल संपवून टाकण्याचा विडाच अमेरिकेनं उचललेला आहे. इराणच्या ड्रोन कॅरियर युद्धनौकेवरती अमेरिकेनं हल्ला चढवत ती समुद्रामध्ये बुडवली. अमेरिकेनं हल्ल्याची दृश्य देखील जारी केलेली आहेत. इराणचं नौदल संपवून टाकण्याचा अमेरिकेनं चंग बांधलेला आहे असंच यावरून दिसून येत आहे. इराणची ड्रोन कॅरियर अमेरिकेनं बुडवलेली आहे आणि त्याची दृश्य ही देखील आता अमेरिकेनं जारी केल्याचं दिसतंय. तर विमानवाहू युद्धनौकेच्या आकाराची ही नौका आहे आणि हीच नौका अमेरिकेनं बुडवलेली आहे. पुढची बातमी पाहूयात. अमेरिका विरुद्ध इराण आणि इस्रायल या युद्धाचा आज 7वा दिवस आहे. या दरम्यान महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेले आहेत, ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. युद्धात आतापर्यंत 1400हून अधिक जण ठार झालेले आहेत. एकट्या लेबनॉनमध्ये 100 जण हे ठार झालेले आहेत. इराणमध्ये मोस्तबा खामेनी नामंजूर असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अमेरिकेसह कुठलाही युद्धविराम नाही असं इराणचं म्हणणं आहे. तर युद्धामुळे 36,000 लोक अडकल्याची यूएनची माहिती आहे. ट्रम्प यांनी इराणमधील कुर्दिश या नेत्याकडे मदत मागितलेली आहे. युद्धादरम्यान चीनकडून मध्यस्थीचा प्रस्ताव आहे. युद्धाच्या माध्यमातून मुस्लिम देशांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असं रशियाचं म्हणणं आहे. तर युद्धासंबंधीचे हे काही महत्त्वाचे असे अपडेट्स आपण पाहतोय.